नमस्कार मैत्रिणींनो. आज आपण सोयाबीन मंचुरियन करणार आहोत. त्यासाठी इथे मी बरंचसं साहित्य घेतलं आहे. बघू शकता तुम्ही. सोयाबीन घेतलेली आहे, शिमला मिरची, कांदा, आलं लसूण पेस्ट, मिरच्या, कांद्याची पात घेतलेली आहे, लसूण आहे, आलं आहे, मीठ आहे आणि थोडं लाल तिखट घेतलेलं आहे. आता इथे मी पाणी तापवून घेतलेलं आहे. यामध्ये आपण सोयाबीन यामध्ये टाकून घेणार आहोत आणि 5 मिनिटांसाठी यावर झाकण ठेवून घेऊया. छानपैकी आपले सोयाबीन भिजून झालेले आहे. गरम पाण्यामध्ये काढून घेऊया आणि याला थंड पाण्याने स्वच्छ धुवून व्यवस्थितपणे आपण याला पिळून घेणार आहोत. या सोयाबीन मधलं पूर्णपणे पाणी तुम्हाला काढून टाकायचं आहे व्यवस्थितपणे. सोयाबीन आपण झालेले आहे. यामध्ये आपण मसाले टाकणार. आलं लसूणची पेस्ट टाकूया. मी लाल तिखट टाकलेला आहे, कॉर्नफ्लॉवर, मैदा, सोया सॉस आणि चवीपुरतं मीठ. हे सगळं व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊया. छानपैकी आपलं मिक्स झालेलं आहे. हे साईडला ठेवून तेल तापवून घेऊया. इथे मी तेल तापवून घेतलेलं आहे. आता एक एक करून सोयाबीन यामध्ये सोडायचे आहेत. इथे आपले सोयाबीन फ्राय होत आलेले आहे. एकदम मस्त कुरकुरीत झालेले आहेत. काढून घेऊया. त्याचप्रमाणे दुसरे पण सोयाबीन यामध्ये टाकून घेणार आहे. अशा प्रकारे मी सगळे सोयाबीन फ्राय करून घेतलेले आहे. त्याच कढईमधलं तेल कमी करून त्यामध्ये मी लसूण टाकणार आहे. आलं, आणि 2 मिरच्या घेतलेल्या आहे बारीक कट करून. इथे मी कांद्याच्या पातीचा जो कांदा असतो तो बारीक करून टाकलेला आहे. त्याचप्रमाणे कांदा टाकून घेऊया. शिमला मिरची, व्यवस्थितपणे तेलामध्ये भाजून घ्यायचे आपल्याला. त्यानंतर इथे मी 1 चमचा व्हिनेगर टाकलेला आहे, रेड चिली सॉस, टोमॅटो सॉस टाकलेला आहे. व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊया. त्याचप्रमाणे इथे कॉर्नफ्लॉवर घेतलेलं होतं 1 चमचा, मिक्स करून टाकून देऊया. व्यवस्थितपणे हलवून घ्यायचं आहे तुम्हाला. इथे मी शेजवान चटणी पण 1 चमचा टाकलेली आहे. फ्राय केलेले सोयाबीन यामध्ये व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊया.
ही सगळी प्रोसेस मी मोठ्या गॅसवरतीच केलेली आहे. गॅस फास्टच ठेवायचा आहे तुम्हाला. यामध्ये कांद्याची पात टाकून घेऊयात. छानपैकी आपलं सोयाबीन मंचुरियन तयार झालेलं आहे. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडली तर लाईक करा.